आज संविधान दिवस आपल्या भारताचं संविधान जे आहे त्याला किती वर्ष पूर्ण होत आहेत? 76 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला इतिहास काढावा लागेल. आजची तारीख आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 1949 ला ही राज्य घटना आपण ताब्यात घेतली. बाबासाहेब आंबेडकर आहे, पटेल आहे, नेहरू आहे, प्रसादजी आहे, सगळे जे काही नेते आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढा लढले, इंग्रजांच्या विरुद्ध लढले आणि हा देश स्वतंत्र केला. कधी स्वतंत्र झालं मुलांनो? 15 ऑगस्ट 1947. आणि मग आपली राज्यघटना बनवायला घेतली. ती राज्यघटना बनवताना नेहरू पासून आणि बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठं शिक्षण झालेलं असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बनवलं. कोणी बनवलं? नेहरूजींनी बनवलं. आणि मग ही राज्यघटना लिहायला घेतली. त्या राज्यघटनेत काय काय आहे मी पुढे बोलणार आहे. सगळे एक एक कलम वाचून दाखवणार. राहुलने थोडं सांगितलं आहे, पण तरी सुद्धा मला मास्टर म्हणून जेव्हा तुम्हाला शिकवायचं आहे तर म्हणजे मला एक एक कलम वाचून दाखवायचं तुम्हाला. आणि त्या कलममध्ये अधिवेशनासाठी काय आहे, राज्यघटना कधी आली, राखीव जागा कधी आल्या, हे सगळं. मग आपण तसं आदिवासी दिन कधी मानतो? 9 ऑगस्टला. तसा हा 26 जानेवारी 1949 ला राज्यघटना पूर्ण झाल्यावर 76 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आपण आज दिवस संविधान दिवस पाहतो. हा संविधान दिवस प्रत्येक वर्षी आपापल्या गावात पाहावा अशी पण तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार. कारण गावात याचा प्रचार झाला पाहिजे. आणि मग हे संविधान जर नसेल तर आपलं काय होणार ते पण सांगतो पुढे. मी बऱ्याच वेळा भाषणामध्ये बोलतो, ज्या दिवशी संविधान संपेल, राखीव जागा संपतील, त्या दिवशी नदीमधले मासे बाहेर पडून मरतात, तसे आपली माणसं मरतील. एवढे ते उशीर झालाय आपल्याला. राज्यघटनेप्रमाणे आपल्याला फायदा घ्यायला खूप उशीर झालाय. आणि आज राहुल सारखा बोलतोय आणि सगळ्यांना सांगतोय की आपल्याला आता फायदा घेतला पाहिजे. आणि मग ही चळवळ जी आहे फार मोठी उभी राहिली पाहिजे. याच्यासाठी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, इतिहासामध्ये इंग्रजांना या देशात किती वर्ष राज्य केलं? इंग्रजांनी किती? जो 1757 ते 1927 किती वर्ष होतात? 200 वर्ष पूर्ण. खऱ्या अर्थाने 150 वर्षच खरंय, परंतु कंपनी आले, सगळे आले आणि म्हणून हे 200 वर्ष कोणी राज्य केलं आपल्या देशावर? इंग्रजांनी राज्य केलं. आणि त्यांना कोणी पाऊल लावलं? हे जे आपले नेते आहेत, नेहरू, ते आंदोलन करताना पाणी, त्यांचं गाव कुठे आहे, घर कुठे आहे? एक मिनिट. हा, काय नाव ठेवलंय? प्रयागराज. तिथे मी आत्ता जाऊन आलो 3-4 महिन्यापूर्वी. त्यांचं घर पाहून आलो. राजवाडा आहे, 1000 एकर मध्ये त्यांचा तो राजवाडा आहे. आणि श्रीमंत, सगळ्यात देशातला मोठा श्रीमंत माणूस. त्यांचे वडील शेतकरी, साधे फेटेवाले, पण मोठे राजवाडा असलेले घर आणि सगळं संपत्ती देशाला देऊन टाकले आणि आंदोलन करायला उभे राहिले. मोतीलाल त्यांच्या वडिलांचं नाव, मोतीलाल, बरोबर ना पोरांनो? नेहरूच्या वडिलांचं नाव मोतीलाल. मोठे शेतकरी होते, राजवाड्यासारखं घर होतं. सगळं असताना देशासाठी लढायला उभे राहिले. ते वकील होते, अनेक लोक वकील होते त्यावेळेला. तुमच्यापैकी सुद्धा सगळे वकील झाले पाहिजेत. आता ते वकील किती काम करतात मला माहित नाही, परंतु वकिलांनी सुद्धा समाजासाठी फार मोठं योगदान दिलं पाहिजे, लढलं पाहिजे. माझ्या पाठीमागे 1-2 वकील बसले, पण वकील लोक जास्त काय करत नाही असं मला दिसतं. पण सगळ्या वकिलांनी खूप केलं पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे.
सायकोलॉजी वाचणारा पोरगा एक जर पुढे जातो, सागर पुढे जातोय, तर आपण सगळ्यांनी कामाला लागला पाहिजे. हा भाग आहे. नेहरूंनी स्वातंत्र्य लढा लढले. इंग्रजांच्या विरुद्ध लढत असताना 13 वर्ष ते जेलमध्ये होते. किती? 13 वर्ष जेलमध्ये असताना त्यांनी कुठलं पुस्तक शोधून काढलं? काय शोधून काढलं सांगा? त्या पुस्तकाचं नाव काय? डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया. तुम्ही म्हणजे कागद वही आणायला पाहिजे होतं आज तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला बोलवलं इथे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे कधी वाचायला मिळालं बघायचं, मोठं पुस्तक आहे. त्याच्यात मग आपल्या भारतातले कुठल्या जाती जमाती, किती गरीब आहे, काय आहे, जेलमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि मग या देशात कारभार कसा करावा, पुढे मी परत एक पुस्तक वाचून दाखवणार आहे. त्याचं काय लिहिलं, काय काय बोललंय ते सगळं दाखवणार तुम्हाला. पण नेहरू आणि महात्मा गांधी वकील होते, गुजरातचे रहिवासी होते, पण ते कुठे गेले होते वकील करायला? कुठे गेले होते सांगा? साऊथ आफ्रिकेमध्ये. त्यांना वकिली करता करता एक दिवशी त्या रेल्वेमध्ये प्रवास करत असताना त्यांना फेकून दिलं. का माणूस आहे म्हणून. तिथले गोरे काय असं भेद केला जात होता. कुठे? दुसऱ्या देशामध्ये. हा आपला इंडियन माणूस. पण 1920 मध्ये त्यांना 1915 मध्ये त्या रेल्वेमधून फेकून दिलं. पण ते सत्यवादी होते, अहिंसावादी होते, लढणारे होते, वकील होते. आपल्या देशात 1920-21 ला ते आले आणि मग आंदोलन सुरू झालं. त्या आंदोलनामध्ये राहुल गांधी कसे पायी पायी फिरतात तसे ते पायी पायी रेल्वे, आणि मग पूर्णपणे देश पिंजून काढायचे आणि मग या सगळ्यांना मार्गदर्शन करायचंय, शांतता ठेवायला सांगायचंय. इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं असेल तर मग हत्यार आपल्याकडे नव्हती, त्यांच्याकडे बंदुके होत्या, सगळं होतं. त्यांच्या विरुद्ध लढायचं असेल तर शांततावादाने लढायचं म्हणून ते लढत होते. कुठल्याही भागात ते जात होते. आणि मग सगळ्या इतिहासात गेलो तर खूप भाषणं होती, खूप बोलावं लागेल. पण त्या चळवळीमधनं 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्ष 11 महिने ही जी राज्यघटना आहे, राहुल गांधीकडे ही राज्यघटना असते. पाहिलंय तुम्ही? आणि त्याच वेळेला ही माझ्याकडे राज्यघटना असते. ही पण तेवढीच आहे. राहुल गांधीपेक्षा लहान माझ्याकडे. गुपचूप ठेवतो मी, कुठे गेलो तर हे घेऊनच फिरतो. आमदारचा शपथ घेताना सुद्धा मी हे घेतल्याशिवाय आमदारचा शपथ घेत नव्हतो. पण राज्यघटना कोणी बनवली? या बाबासाहेब आंबेडकर यांनी. ही जी राज्यघटना आहे, हा फोटो आहे, हा इथे फोटो आहे, तोच फोटो इथे लावलेला आहे, ही राज्यघटना. आणि मग आमच्यासारखे वाचन करताना ही राज्यघटना वाचतो. असे 20-25 पुस्तकं वाचली तरी मला LLM ला पास व्हायला एका विषयात मला पास होता येत नव्हता. राज्यघटनेतले तत्वज्ञान या नावाचं एक पुस्तक असतं किंवा एक अभ्यासक्रम असतो, तो वाचून मी पास झालो होतो. पण राज्यघटना पास व्हायला खूप वेळ लागत होता. हे इंग्रज नावाच्या एका ग्रॅनविल ऑस्टिन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने पुस्तक लिहिलं आणि त्याने काय लिहिलं ते तुम्हाला नंतर वाचून दाखवेल. पण हे पुस्तक वाचल्यामुळे मी LLM ला पास झालो. किती झालं? पुस्तक वाचून अभ्यास करून कुठली केस कशी आहे, कोणत्या केसमध्ये जजने काय म्हटलं हे सगळं याच्यात आलंय. पण ज्याच्यात राज्यघटना नेमकी या देशाला कोणी दिली, का दिली, त्याचा अर्थ काय होतो हे सगळं त्याच्यात आलंय. इंग्रज अधिकारी असल्यामुळे ऑस्टिन नावाचा, ग्रॅनविल ऑस्टिन नावाचा, कोणाला लक्षात राहिलं तर तुम्ही लिहून घ्या, ग्रॅनविल ऑस्टिन. स्पेलिंग कठीण आहे ना? हे पुस्तक मला रस्त्यावर सापडलं. रस्त्यावर युनिव्हर्सिटीच्या लायब्ररी सुद्धा नव्हतं, कुठे नव्हतं. रस्त्यावर पुस्तकं शोधून कारण तो प्रश्न सारखा यायचा. मला पास होता येईना. पास होण्यासाठी रस्ते फिरत असताना चर्च गेटला हुतात्मा चौकच्या इथे जुने पुस्तक विकणार तिथे कचऱ्यामध्ये पडलेलं सापडलं. याच्यात 4 प्रती करून ठेवल्या. मुंबईला ठेवली, एक कसलेला ठेवली, एक नंदुरबारला ठेवली, अजून एक शिल्लक आहे ती बहुतेक खासदारच्या दिल्लीला घेऊन जावं लागेल. हे खूप महत्वाचं पुस्तक आहे.
आणि मग त्याच्यात काय म्हटलं ते सांगेन. परंतु आपली राज्यघटना कधी झाली, कशी झाली बघा. हा तुझ्याकडचं दे नको, माझ्याकडे आहे ते पुस्तकात आहे, पण तुझ्याकडचं जरा मोठं आहे ते. या पोराने राज्यघटनेचं प्रियांबल, प्रस्तावना, उद्देशिका म्हणतात त्याला. प्रास्ताविका म्हटलं याच्यात खऱ्या अर्थाने प्रास्ताविका, आणि काही लोक त्याला उद्देशिका म्हणतात, आणि त्याला इंग्रजीमध्ये प्रियांबल म्हणतात. मग हे 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना लिहून झाल्यानंतर किती महिने लागले ते राज्यघटना लिहायला? 2 वर्ष 11 महिने. हे जे मंडळी लिहायला बसले ना बाबासाहेब आंबेडकर पासून, आणि मग त्याच्यात आपले आदिवासी कोण होते ते शेवटी येते जयपाल सिंग मुंडा. जयपाल सिंग मुंडाचा फोटो काढा सगळ्यांना दाखवा. में कहीं ना तो फोटो एक फोटो है. या फोटो में आदिवासी जयपाल सिंग मुंडा नावाचे आपले झारखंडचे त्यावेळेचे बिहार होते त्यावेळेला तिथले ते हे होते बॅरिस्टर झालेले होते, ICS झालेले होते. काय झाले होते? ICS कलेक्टरच्या परीक्षा देऊन तो आदिवासी आहे. आणि तो माणूस त्या याच्यामध्ये होता, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये होता. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणतात का? हा कोण आहे जरा ऐकून घ्या. हा कोण मंडळी? तर त्यावेळेला आपले ते आदिवासी होते, आणि त्यावेळेला त्यांनी आदिवासींचा शब्द टाकण्यासाठी 2 डिसेंबर 1948 वर्षी सांगितलं होतं, पण तो शब्द घेतला गेला नाही. अनुसूचित जमाती असा शब्द आलाय राज्यघटनेमध्ये. पण त्यावेळेला जयपाल सिंग मुंडांनी काय मागणी केली होती की राज्यघटनेमध्ये आमचा आदिवासी शब्द टाका. नाही घेऊ शकले बाबासाहेब आंबेडकर, कारण त्याचा अर्थ लागत नाही असं पद्धतीने आलं. पण मग मी सांगतो तुम्हाला राज्यघटना कशी झाली. त्याच्यात एक असं होतं, प्रस्तावना म्हणतात त्याला. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावना असते, आणि ती प्रस्तावना या पोरांकडे ती मोठ्या अक्षर म्हणून मी ते घेतलेले. खऱ्या अर्थाने या पुस्तकामध्ये प्रत्येक पानावर आहे. इंग्रजीमधलं इंग्रजीत आहे, मराठीमधलं मराठीत आहे. आणि मग ही प्रस्तावना काय म्हणते जरा ऐकून घेता, कारण त्यालाच खूप महत्व आहे. आजच्या दिवसाला ही राज्यघटना आम्ही स्वीकारली. पूर्ण देशातला जनतेने हे पुस्तक स्वीकारलंय. ही राज्यघटना आम्ही स्वीकारली असं त्याचा ते शब्द आहे. म्हणून मी पूर्ण वाचतो, जरा ऐका. भारताचे संविधान प्रास्ताविका, म्हणजे याला इंग्रजीमध्ये प्रियांबल म्हणतात. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाचे व संधीचे समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकत्वता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. या ताली वाजवा जरा काय. राज्यघटना लिहिणारे लिहून गेले, पण आम्ही या भारतातले सगळी माणसं ही मान्य करतो, त्याच्यातल्या सगळ्या तरतुदी आम्ही स्वीकारतो, आणि मग ही राज्यघटना आमचा देश चालवण्यासाठी झाली अशी जाहिरात त्यावेळेला झाली. आणि मग आज किती वर्ष झाले त्याला असं आपण राज्यघटना स्वीकारून? 76 वर्ष झाली. पण राहुलने सांगितलं ते खरं आहे की राज्यघटना संपवण्यासाठी आज भारत सरकारचं सरकार ते ही राज्य फेकून द्या, जाळून द्या अशी सुरुवात झाली. आणि त्यांना काय पाहिजे? ही राज्यघटना नको. ज्यावेळेला राज्यघटना झाली त्यावेळेला त्यांचं एक मुखपृष्ठ होतं,
मासिक होतं. काय नाव होतं त्याचं? ऑर्गनायझर नावाचं मासिक होतं. त्या मासिक मध्ये त्यांनी राज्यघटनेला विरोध केला आणि मग राज्यघटनेला त्यांनी विरोध करून काय केलं की राज्यघटना पेटून दिली. RSS जी भाजपचं संघटना आहे ती, त्यांनी हे राज्यघटना पेटवली. कुठे पेटवले? दिल्लीमध्ये. कुठल्या ठिकाणी? ठिकाण कोणतं? बरोबर बोलला तू, मोठा पुढारी विषय. राज्यघटना आदिवासी लेखून कोण? कुठलं मैदान कुठे पेटवले? आझाद मैदान मध्ये जंतर मंतरला पेटवले. जंतर मंतरला मी आंदोलन केलेलं. जंतर मंतर तिथे हे पुस्तक पेटवलं आणि हे पुस्तक पेटवलं आणि राज्यघटना त्यांनी आत्ताही मान्य नाही. त्यांना मनुस्मृती ही ब्राह्मणांची राज्यघटना. त्यांना दलित आदिवासी कोणीही गरीब लोकांनी शिक्षण घेऊ नये असं त्याच्यात म्हटलेलं आहे. ते पुस्तक माझ्याकडे पण नंदुरबारला राहून गेले. मी ती पण वाचन करतो कुठल्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. आणि मग LLM ला असताना मी त्याचा इंग्रज अधिकाऱ्यांचं अनालिसिस पुस्तकं वाचलेले. फार खतरनाक असं ते पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये संभुका जो होता आदिवासींचा, संभुका राजा, त्याला कोणी मारलं? तुला धनुर्धार जसं एकलव्य त्याचा अंगठा कापला गेला. कोणाचा? द्रोणाचार्य नाही, कोणाचा अंगठा कापला? एकलव्याचा. का? तो धनुष्यबाण मध्ये एक नंबर होता. तसंच एका ठिकाणी तुम्ही प्रार्थना करतायत, हे फक्त ब्राह्मणांचं काम आहे, तुम्ही करू शकत नाही म्हणून त्या एका आदिवासी माणसाला, संभुकाला कोणी मारलं? ठीक आहे दादा, जोरात बोला. रामाने मारलं. संभुकाला रामाने मारलं. का मारलं? का तो आदिवासी होता. त्याला निषेध म्हणायला पाहिजे, पण आपण टाळी वाजवतो ठीकच आहे, नाईलाज आहे, पण तो आपल्या काही काही गोष्टी शिकाव्या लागतील. निषेध काय म्हटलं पाहिजे? निषेध. एकदा बोला. तर हे एकूण राज्य घटना RSS खतरनाक आहे. RSSचं सरकार आता जे आहे, आपली राज्य घटना आल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्यांनी संघटना त्यांची जी आहे RSS ती 1952 पर्यंत त्यांनी झेंडा लावला नाही. देशाचा झेंडा आहे स्वातंत्र्याचा, हा झेंडा त्यांच्या कार्यालयावर लावला नाही. आता लावतात आणि आता बाबासाहेब आंबेडकर नावात घेतल्याशिवाय ते सरकत नाही. आता जेपीआर मुंडाचं नाव घेतात आणि आता जास्त करून कोणाचं नाव घेतात? बिरसा मुंडाचं नाव घेतात. आदिवासींसाठी नाटक करतात आणि बिरसा मुंडाचं नाव घेताना काय करतात ते? आता तुमचा आदिवासी जागतिक दिन काय तारीख आहे? 9 ऑगस्ट. तो विसरले, तो सोडून द्यावा. आदिवासी म्हणतील की ह्या 9 ऑगस्टला पूर्ण देशात आदिवासी जागतिक दिन मानवला जातात, म्हणून त्यांनी काय केलंय? बिरसा मुंडांची जन्मतिथी काय तारखेला आहे? 15 नोव्हेंबर. या महिन्याच्या 15 तारखेला त्यांनी आदिवासी नाही जनजाती दिवस मानायला सुरुवात केली. आम्हाला नागपूरला बोलवलं होतं, मला खासदारला, आम्ही गेलो नाही. तुम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवलं पाहिजे की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे आणि तुम्ही 15ला तुम्ही संविधान, तुम्ही बिरसा मुंडा माना ना, त्याची पुण्यतिथी असेल, जयंती असेल, काय असेल ते माना, पण तुम्ही काय करतात? जनजाती गौरव दिन म्हणजे 9 ऑगस्ट विसरून जा. जगाच्या पाठीवर जे 9 ऑगस्ट चाललाय त्याला विसरून जा आणि 15 ऑगस्ट करा. म्हणजे किती राजकारण घेताय? आपण असं म्हणणार की नाही तुम्ही बिरसा मुंडाला विरोध करताय, केसी पाटील विरोध करणार नाही, पण तुमच्या या विचारसरणीला आणि तुमचा जो विचार आहे, तुम्ही ठग आहात, तुम्ही नालायक आहेत, तुम्हाला आम्ही मानणार नाही. RSSला मानणार नाही, भाजपला मानणार नाही.
मानायचं का आपण? मग तारे वाजवत कीर्तन करावं लागलं असं वाटायला लागेल की आता राजकारणात येणार कीर्तनच मग हे जे आहे राज्यघटना किती महत्वाची आहे. सुरुवातीला राज्यघटना आली आपल्याला याला आता ते त्यावेळेचं मद्रास राज्य आणि आताचं काय तामिळनाडू, त्या तामिळनाडू राज्याने काय केलं, जरा समजून सांगतो हा केस आहे. जाऊ राज्यघटनेमध्ये तरतुदी काय आहेत ते जरा थोडक्यात जाऊ, चालेल ना? माझं भाषण जास्त भूक लागेल परत किंवा संध्याकाळी थंडी लागायला लागली परत जायचं तयारीत राहा. पण तसं नाही, राज्यघटना झाल्या सुरुवातीला राखीव जागेचा गोंधळ झाला. कसं झाला सांगू का? आपल्याला मेडिकल इंजिनिअरिंग नोकरी बिकरी सगळ्या याच्यामध्ये राज्यघटना करताना तरतूद झाली नव्हती. मग मद्रास राज्य जे आहे शिक्षण संस्थेमध्ये प्रवेशासाठी कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर निघाली होती, गव्हर्नमेंटने आदेश काढला. त्यात वेगवेगळ्या जातीनुसार ठराविक सीट कोटा म्हणजे याला MBBS ला, शिक्षणाला ब्राह्मण, नॉन ब्राह्मण, मुस्लिम, SC म्हणजे SC ST सगळ्यांना जागा वाटून दिल्या. कुठे ठेवली जागा? राज्यघटना झाल्याबरोबर त्यांना असं वाटलं की राज्यघटनेमध्ये आपण जरा पुढे जाऊ म्हणून मद्रास गव्हर्नमेंट त्यावेळेचं आता ते तामिळनाडू या गव्हर्नमेंटने मेडिकलमध्ये जागा ठेवल्या, इंजिनिअरिंगमध्ये जागा ठेवल्या, नोकरीमध्ये जागा ठेवल्या. आणि तिथे मग वाद मिटला की राज्यघटनेमध्ये फक्त 15(1) मध्ये काय म्हटलंय की 15(1) मध्ये राज्यघटनेतले कलम 15(1) हा लिहून ठेवलं तर हरकत नाही. 15(1) मग त्या याच्यामध्ये कारण सगळ्या सवलती कशा कशा दिल्या आहेत ते जरा थोडक्यात सांगतो. शिकलेले पोरं पण आहेत, मुलं पण आहे म्हणून मुद्दा सांग. त्याच्यात मग त्यांनी ब्राह्मणाला, नॉन ब्राह्मणाला, मुस्लिमला, SC ला SC ला जागा ठेवल्या. पण ती तरतूद होती का राज्यघटनेमध्ये? नव्हती. मग राज्यघटनेमध्ये पहिली दुरुस्ती आणायला लागली. सागर तुम्हाला सुद्धा हे तुम्ही ऐकलं नसेल, पहिल्यांदा ऐकताय ना? तर त्या जागे राज्यघटनेमध्ये 15(1) जे आर्टिकल होतं, 14 मध्ये काय म्हटलेलं असतं, 14 आर्टिकल जे असतं ते इक्वॅलिटी बिफोर लॉ, सगळ्यांना या देशात किती राज्यघटना आहे 14 करा. 14 मध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व सारखेच, आम्ही सगळे सारखे आहोत. पण पुढे जाऊन असं झालंय, इंग्रजीमध्ये त्याला एक शब्द आहे, कायद्यापुढे समानता, कायद्यासमोर सगळे सारखेच आहेत असे तरतूद कशात आहे? 14 मध्ये. 15 मध्ये काय म्हटलेलं आहे? 15 मध्ये काय म्हटलेलं आहे? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्याचा मनाई बरोबर आहे. पण 15 मध्ये त्यांनी काय म्हटलंय की तुम्हाला हे जातीचं याच्यानुसार राज्यघटनेनुसार तुम्हाला आरक्षण देता येणार नाही असं कोणी म्हटलं? सुप्रीम कोर्टाने. कोणत्या वर्षी? 1951 साली. राज्यघटना कधी अंमलात आली? 1949 ला स्वीकारली. पण 26 जानेवारी 1950 ला आपण त्याची अंमलबजावणी सुरुवात केली. 26 जानेवारी साजरी करतो की नाही आपण? मग हे संविधान पूर्ण कधी झालं? 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 2 महिन्यांनी कारभार सुरू केला. किती कोणत्या तारखेला? 26 जानेवारी 1950.
आपण 26 जानेवारी झेंडावंदन कधी करतो आपण 26 जानेवारी. मग त्या दिवसाला कारभार सुरू झाला 1950 पासून या राज्यघटनेचा. पण कारभार सुरू झाल्यावर याने मद्रास गव्हर्नमेंटने काय काढलं, राखीव जागा काढल्या. आणि त्या राखीव जागा काढल्यानंतर म्हणजे काही हे नव्हतं, राखीव जागा नव्हत्या, पण डायरेक्ट राखीव जागा करून टाकल्या. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही असं करता येणार. आणि सुप्रीम कोर्ट काय असतं, सगळं देशाचा कारभार चुकीचा चाललाय, राज्यघटनेप्रमाणे चाललाय की नाही चाललाय हे पाहण्याचा अधिकार कोणाला आहे, सुप्रीम कोर्टाला. आता मला बोलणार हा सुप्रीम कोर्ट में आज तुम अभी को देखो सुप्रीम कोर्ट निकाले आज भी 28 तारीख होईल. 28 तारखेला झेडपीचं सगळं निकाल लागेल आरक्षणाबाबत. स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याचं आरक्षण जे झालंय ते 50%. पुढे मी ती केस वाचून दाखवणार आहे. ती केस पण मी वाचून दाखवणार आहे. आता हे याच्यामध्ये काय झालं, तामिळनाडू सरकार म्हणजे मद्रास सरकारने सांगितलं की अशा लोकांना हे सगळं देऊन टाका, राखीव जागा देऊन टाका, यांना नोकरीला, मेडिकलला, इंजिनिअरिंगला लावून टाका. पण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, नाही असं देता येणार. मग सरकारने काय केलं, 1951 साली पहिली राज्यघटना दुरुस्तीला आणली. काय केलं, राज्यघटना दुरुस्तीला आणली. कोणी, भारत सरकारने. नेहरू होते, बाबासाहेब आंबेडकर होते, सगळेच होते, पण ती चूक झाली होती म्हणून त्यांनी दुरुस्ती आणले ते 1951 साली. आणि त्यावेळेला कोर्टात कोण गेलं होतं, ते नाव जर जमलं तर लिहून घ्या, कोणाला जमलं तर, श्रीमती चंपकम दोराय राजन. हे आम्हाला सगळ्यांना वाचायला असतं. शिक्षणामध्ये पहिलीच केस असते. 50% पेक्षा म्हणजे आरक्षणच नव्हतं, तर या केस पासून आरक्षण सुरुवात केले. आणि मग त्याला कलम कुठलं दिलं, 15(4). 15(1) मध्ये जात, धर्म याच्यावरनं तुम्हाला लिंगभेद करता येणार नाही, तुम्हाला काय करता येणार नाही. मग काय केलं सरकारने, नेहरू होते त्यांनी सगळ्यांचं लक्षात आलं की नाही राज्यघटनेमध्ये आपल्याला दुरुस्ती करावी. आणि मग तेव्हापासून आपल्याला इंजिनियर आणि डॉक्टर हे सगळे याच्यासाठी 1951 साली राज्यघटना दुरुस्त झाल्यानंतर मग आपल्याला आपली जागा ठेवायला सुरुवात झाली. मेडिकल इंजिनिअरिंग लक्षात येत आहे का, डोक्यावर जात आहे, समजा आहे ना, थोडंफार पोराला समजेल. पोरं हे खांदा उठी हे पोरी हवी नाही, पोरं वगैरे पोरं, म्हणून मी पोरं नाही बोलून घेतलं. म्हणजे सगळ्या पोरांना शिकवण्यासाठी जायला पाहिजे असं वाटतं. आणि मग राज्यघटनेमध्ये जे काय मूलभूत हक्क आहे त्याच्यात 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 असे कलम आहे. त्याच्यात मग बदल करावा लागला. आणि हे जे होतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, मार्गदर्शक तत्व जे असतात त्याच्यात बदल केला आणि राज्य सरकारने दुरुस्ती आणली. म्हणून 1951 पासून राखीव जागा आपल्या झाल्या मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये. म्हणून आता आणि मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये आता आपल्या पोरांना किती फी आहे, 1,14,000, इतरांना 1,62,000. आणि मग खाजगी मध्ये मात्र 10 लाख ते 1 कोटी सुद्धा खर्च आहे. किती, इतरांना एमडी करायला आपल्याला तेवढा खर्च नाही, पण खाजगी एमडी जर करायचं असेल ना तर त्यांनाही खर्च आहे 10 लाख ते 1 कोटी पर्यंत. ज्यांना जास्त पैसे असतील तो सोडून देणार. मग हे सगळं काय वाटतं, आणि मग हे राज्यघटना त्यावेळेला दुरुस्ती झाले. आणि मग आता तुमचा जो विषय आहे, आपल्या सगळ्यांचा आवडता विषय जरा सांगू सगळ्यांना. आता काल तारीख होती सुप्रीम कोर्टात, बरोबर ना, त्यात त्यांनी तारीख दिली 28 तारीख. नगरपालिका, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, झेडपी पंचायत समिती असेल, परवा 28 तारखेला ती तारीख ठरवली. आणि त्यानंतर कोर्टाने काय म्हटले,
50% पेक्षा तुम्ही जास्त आरक्षण ठेवू शकत नाही. आणि आपल्या सरकारने काय केलंय, झेडपी मध्ये नंदुरबारला आरक्षण ओबीसी लोकांना किती देऊन टाकले, 100%. किती 100% दिलाय. आणि मग ते 50 वर आणण्यासाठी केस बहुतेक परवा निकाल देईल. 50% करा आणि प्रस्ताव पाठवा. तोपर्यंत तुमची सगळ्यांची सुट्टी आहे 10-15 दिवस. 15 दिवसांनी तुम्हाला तारीख मिळेल. मग झेडपीचं इलेक्शन कधी लावायचं ते लावतील. तशी केस तिथे परत एकदा घडली. कधी घडली, 1963 मध्ये. ती केस कुठले होते, म्हैसूर राज्य, म्हैसूर बालाजी वर्से स्टेट ऑफ म्हैसूर. 1963 मध्ये आरक्षण ठेवलं, पण ते किती गेलं, म्हैसूर राज्य बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर. ही केस कधी झाली, 1963 मध्ये. कुणाचा हा डाया बे मोठाच काम होये, लघवीला जायचं जाऊन या, परत थांबा, खिचडी पर्यंत थांबा. बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर हे या केसमध्ये राखीव जागा ठेवताना किती ठेवले पाहिजे, 50%. त्यावेळेला काय झालं होतं, 68% ठेवली. किती, 68. म्हणून ती केस गाजली. त्यानुसार आता कुठल्या केसेस झाल्या, त्याच्यानंतर मग इंदिरा साहनी मंडळ केस, ह्या सगळ्या केसेस झाल्या. आणि मग ती केस परवा, अरे सगळ्यांनी माझं शिकवायचं अजून बाकी आहे, नाही तर दुसरा वर्ग भरावा लागेल. तुम्हाला तुमचं सांगतोय, झेडपी तुम्हाला जर 70% नगरपालिकेमध्ये झालेला आहे आणि 100% जिल्हा परिषदेमध्ये राखीव जागा झाल्यात. आता सरकारने चूक केली म्हणून सुप्रीम कोर्ट फटकारताय. तुम्हाला अकला नाही का, मागच्या वेळी तुम्हाला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता, त्यावेळेला गीता याला उभी राहिली होती पुढे, ओबीसी वाल्यांना घरी पाठवलं आणि जनरलच्या सीट ठेवल्या. मारवाडी असेल, सगळे असेल, पण जनरल मध्ये गीता उभी राहिली होती खापरला. ते जनरलच्या सीट दिल्या नाही म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. मारवाडी असतील, मोठमोठे लोक जे असतात गेले, पण एखाद्या ठिकाणी जनरलची सीट आले तर सीट उभं राहता येतं म्हणून गीता उभी राहिली होती. तशी केस आता परत होईल. ओबीसीच्या जागा कमी होतील, कदाचित जनरलवाल्यांचे येतील आणि म्हणून ते 28 तारखेची वाट पाहावी लागली. त्यावेळेला केस कुठली झाली होती, बालाजी वर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर. म्हैसूर म्हणजे काय, कर्नाटक राज्यामध्ये तशी घटना झाली म्हणून त्यांनी त्यावेळेला केस टाकले. आणि केस सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला, 50% वर जाऊ नका, तुमची मस्ती काढून टाकू आम्ही. पण आता पुढच्या वेळेला जर काँग्रेसचं सरकार या देशात आलं तर राहुल गांधीने काय सांगितले, 70%, 80% आम्ही राखीव जागा करू. सुप्रीम कोर्टाने 1963 मध्ये निकाल दिला म्हणून आपण त्याच्यावर दाखवत आलो. पण आता आपलं सरकार आलं, बीजेपी करणार नाही. पण राहुल गांधीचं सरकार आलं, प्रियंका गांधीचं सरकार आलं आणि गोवाल पाडवी जर तिथे मंत्री झाला तर आपल्याला काय मिळेल, 80%, 90% आपल्या राखीव जागा मिळेल. तर सरकारने कायदा दुरुस्ती आणली आणि हे दुरुस्ती नाही म्हणून ह्या मला ते 50 वर नाचावं लागतं. 50 ती दुरुस्ती केव्हा तरी आपल्या गव्हर्नमेंट तेव्हा होईल. आता हे सगळं मी झालं, राखीव जागांबद्दल झालं. पण आता खऱ्या अर्थाने मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही, पण थोडक्या वाचून घेतो. आदिवासींसाठी या राज्यघटनेमध्ये काय काय करू का नको, का बाहेर जास्त जाणार नसेल वाचू. राज्यघटनेमध्ये आदिवासींना काय काय दिलंय, कुठल्या कुठल्या तरतुदी, ते फक्त थोडक्यात वाचून दाखवतो. मी जास्त जाणार नाही, पण शेवटी मग तिघे जण थोडंसं बोलते नाही, मग शेवटचं खासदार बोलतील, संपवायचं आपल्याला. परत तुम्हाला कधी वाटलं तर मग परत मला शिक्षण करून टाका. पण आज नंतर मग मी मेडिकल आपलं याचा सदुबाईच्या कॉलेजमध्ये शिकवायला जाणार आहे. 2 लाख तरी मिळते मला दर महिन्याला. लॉ कॉलेजला शिकवायला जाईल, नसेल तर शिकवणे
चिकोणी असेल तर मग त्याला जास्त फी लागेल ना. तर आपल्याला राज्यघटना तसा विचार केला. नाही, पहिले एक सांगून देतो. इंग्रज लेखकाने काय म्हटले ते जरा सांगतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ ए नेशन. तुम या रोडोपो कागो येऊ नाही ते 2 लागतात ते काय कोणतात हा त्या कोतले कॉर्नरस्टोन मैलाचा दगड किती मैल जायचं आहे ते दगडावरून समजतं. म्हणून त्या लेखकाने काय लिहिले, इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ नेशन. हा दगड आहे. हा दगड या देशाचा कुठपर्यंत जायचंय म्हणून त्या पुस्तकाचं नाव ठेवलं काय त्यांनी, ग्रँडविल ऑस्टिनने काय नाव लिहिले, कॉर्नरस्टोन ऑफ ए नेशन. या देशाचा दगड आहे, मैलाचा दगड. किती मैल झालं, काय झालं, कुठपर्यंत जाणार आहे, गाडी कुठपर्यंत पोहोचणार आहे, मैल मोजण्यासाठी. आणि तो काय म्हणतो माहितीये, याच्यात नेहरू काय बोलले, कोण काय बोलले ते जरा वाचून दाखवू का नको? वाचून दाखवू ना. राज्यघटना तो पुस्तकवाला लेखक काय म्हणतो, आमच्या सारख्यांना सुद्धा हे मोठमोठे पुस्तक वाचून, 25 पुस्तक वाचून सुद्धा लिहिता आलं नाही. पुस्तक म्हणजे उत्तर लिहिता आले नाही परीक्षेला, पण हे पुस्तक वाचून मी खराखट पास झालो. म्हणून मी ते त्याच्यात सोशल रेव्होल्युशन आणि नॅशनल रेव्होल्युशन हे शब्द त्याने वापरले. पुढे लेखकाने देशात ते नॅशनल रेव्होल्युशन, राष्ट्रीय क्रांती झाली, ती कशाने झाली, आंदोलनाने झाली आणि हे राज्यघटना लिहून झाली. पण त्याहीपेक्षा मोठा शब्द कुठला वापरला असेल, सोशल रेव्होल्युशन. आणि अमेरिकेची राज्यघटना तिला 238 वर्ष होतात. 238 वर्ष 3 महिने झाले. या राज्यघटनेला किती वर्ष झाले, आपली किती वर्ष झाले, 76. अमेरिकेची राज्यघटना कधी स्थापन झाली, 17 सप्टेंबर 1787 ला. किती वर्ष झाले, 268 वर्ष 3 महिने. पण आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आपली राज्यघटना सगळ्यांपेक्षा पुढे, आणि खरं पुढे. पण हे भारत सरकार, हे मोदीचं सरकार यापासून सगळे संपले, ज्युडिशियरी संपले, आरबीआय बँक संपले, आयोग संपला, सगळं संपलं. देश संपायला निघाला, राज्यघटना संपायला निघाले आणि लोकशाही संपायला निघाले. म्हणून आपल्याला हे सगळं बोलावं लागतं. आणि काही करून आपल्याला राज्यघटना वाचवायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना उभं राहावं लागेल. ही राज्यघटना आपल्यासाठी महत्वाची. संविधान बचाना होगा. कौन बचाएंगे, मैं बोलतो संविधान बचाएंगे, हम बचाएंगे. तुम्ही साहेब, संविधान बचाएंगे, हम बचाएंगे. संविधान बचाएंगे, हम बचाएंगे. तुम ना बघता इसलिए कमजोर होती जा रही है. जय संविधान, जय संविधान. नेहरू काय म्हणतो माहितीये, राज्यघटना स्थापन झाल्यानंतर सोशल रेव्होल्युशन. अमेरिकेची राज्यघटना, आम्हाला जो प्रश्न येत होता त्याला काय येतो माहितीये, अमेरिकेची राज्यघटना हे सोशल डॉक्युमेंट आहे. राज्यघटना त्याची जी स्थापन झाली ती कशासाठी झाली, पैशांसाठी झाली. पैसा कमवा, व्यापार करा, सगळं दुनियाला मोठी ठेवा म्हणून राज्यघटना स्थापन झाली. कोणाची, अमेरिकेची. अमेरिकेची राज्यघटना त्यांना तिथे दलितांसारखे, आदिवासींसारखे, गरीब ओबीसींसारखे तिथे काय घेणं देणं नव्हतं. त्यांनी काय केलं, राज्यघटना आर्थिक डॉक्युमेंट. त्याला आम्हाला जो प्रश्न येत होता तो प्रश्न असाच होता. प्रश्न असा येत होता, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट ए सोशल डॉक्युमेंट अँड
at the same time, American Constitution is an economic document. Explain. लिहायला जमत नव्हतं. सोशल डॉक्युमेंट जे काय, मग ते सगळं या पुस्तकात आलं. या पुस्तकात त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काय लिहिलं, हे सोशल डॉक्युमेंट. हे सोशल डॉक्युमेंट म्हणजे काय झालं, सामाजिक क्रांती याच्यात आहे. राज्यघटनेच्या तरतुदी आहेत, त्या सगळ्या तरतुदी सामाजिक न्याय देणारे आहेत. आणि अमेरिकेत तशी गरज होती का, आपल्याकडे ही राज्यघटना झाली ती बाबासाहेब आंबेडकर, नेहरू यांनी सगळ्यांनी समाजासाठी उभी केली, म्हणून याला सोशल डॉक्युमेंट म्हणतात. सोशल डॉक्युमेंट लक्षात आहे तुमचा. आणि अमेरिकेची राज्यघटना इकॉनॉमिक डॉक्युमेंट म्हणजे पैशांसाठी असलेली राज्यघटना, ती अमेरिकेची राज्यघटना. आणि आपल्याकडे सामाजिक न्यायासाठी असलेली राज्यघटना, त्याला सोशल डॉक्युमेंट म्हणतात. म्हणजे आपली जी या देशातली राज्यघटना ही सोशल डॉक्युमेंट आहे. याच्यावर मी लिहिलं पास झालो. मग आता नेहरूने त्यावेळेला काय म्हटलं होतं, नेहरूने ते लिहितात हा, म्हणजे इतर लेखक लिहित नाही, पण त्या लेखकाने काय लिहिलंय, नेहरूच्या बाबतीत काय लिहिलं माहिती आहे, द सर्व्हिस ऑफ इंडिया मीन्स द सर्व्हिस ऑफ मिलियन हू सफर. म्हणजे काय अर्थ होता, ही जी राज्यघटना आहे ही लाखो करोडो लोकांची सेवा करण्यासाठी राज्यघटना. इट मीन्स द एंडिंग ऑफ पॉवर्टी, इग्नोरन्स, डिसीज अँड इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. ते काय म्हणतात, ही जी गरिबी आहे ती मिटवण्यासाठी किंवा अज्ञान आहे ती मिटवण्यासाठी किंवा आरोग्य हे सगळं व्यवस्थित राहून ही राज्यघटना आहे. कोण म्हणतंय, नेहरू. त्यांच्या भाषणामध्ये बोलतात, त्यांनी तिथे कोट केलेलं आहे या लेखकाने. The ambition of the greatest man of our generation has to be wiped every tear from every eye. जेव्हा राज्यघटना बनवत होती त्याच्यापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातनं अश्रू निघतायत. प्रत्येकाच्या डोळ्यातनं, प्रत्येकाच्या डोळ्यामधनं अश्रू निघतायत. ते अश्रू दॅट मे बी बियॉन्ड अस. हे अश्रू सगळ्यांच्या डोळ्यातनं निघतायत. एवढे दुःख आहेत देशामध्ये. किती दुःख आहे, अनंत दुःख आहे, खूप दुःख आहे. हे दुःख सगळं आपण मिटून टाकू का, ते देवाला सुद्धा शक्य नाही, ते आपण करू शकणार नाही. परंतु पुढे देऊन ते काय म्हणतात, दॅट मे बी बियॉन्ड अस बट as long as there are tears and suffering, so long our work will not be over. ते काय म्हणतात नेहरू, अश्रू गळतीलच, खूप अश्रू आहेत, खूप दुःख आहे, सगळं ते सगळं आपण पुसून काढू असं पण नाहीये. पण एवढं खरं आहे, ते अश्रू निघेपर्यंत आपण खूप कालावधीपर्यंत काम करत राहिलं पाहिजे, खूप काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे गरिबांचं कल्याण करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली पाहिजे, असं तो विषय आहे. असे नेहरू आहे, हे जे नेहरू राज्यघटना दिली ना, ते नेहरू हे त्यातले साधं नाही. जेव्हा देश उभा केला त्यावेळेला तुम्हाला सांगतो, आता किती बजेट असेल खासदार, देशाचं बजेट किती असेल आता तर लाखो कोटी, लाख कोटी जास्त म्हणजे 2-3 लाख नाही जास्त आहे. 75 लाख 68 लाख कोटी काहीतरी आहे. आणि या देशाचं बजेट किती आहे, 75 लाख कोटी. पण त्यावेळेला किती होतं नेहरूच्या कालावधीमध्ये, 3256 कोटी. किती, आकडा लिहून ठेवा. नेहरूने त्यावेळेला 3526 कोटी, 326 कोटी मध्ये, 3326 कोटी मध्ये, 256 कोटी मध्ये, 3256 कोटी मध्ये पूर्ण देश सांभाळला. एवढी गर्दी होती, सगळं उभं केलं, देश उभा केला. सुई पण बनत नव्हती, ती सुई काय कारखाने उभे केले, सगळं देश उभा केला. त्याला म्हणतात नेहरू. आणि मग त्या नेहरूला आता काय नाव ठेवतायत, नेहरूने काय हे केलं, नेहरूने जे उभं केलं ते आता विकून खातायत. बापाने कमवलेली शेती सगळी विकून खातोय, मोदी खातोय, भाजपचं सरकार खातोय.
म्हणजे भगवान भगवान कसला भगवान पूर्ण देश खाऊन टाकला. काय बोललो एक दुसरं वाक्य अजून आहे. द फर्स्ट टास्क ऑफ असेंब्ली नेहरू दोन मेंबर्स त्यांनी पार्लिमेंटमध्ये संसदमध्ये नेहरूने कोणाला सांगितलं अशा खासदारांना सांगितलं. काय सांगितलं? There is free India through a new constitution to feed the starving people and clothe the naked masses, naked masses, to give every Indian the fullest opportunity to develop himself according to capacity. त्यांनी याचा अर्थ असं सांगितलं की आपण या देशातले जे नग्नावस्थेत जनता राहते त्या सगळ्यांना कपडा देण्यासाठी हे सगळं गरिबी हटवण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं. त्याला म्हणतात नेहरू. आणि नेहरूने जे केलं ते कोणीच करू शकत नाही. म्हणून आज आपण खूप काय आहे सगळे याच्यात जाणार नाही. परंतु आदिवासींसाठी ज्या तरतुदी ते मात्र मी वाचून दाखवतो. भारतीय संविधानात आदिवासींच्या अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब एसटी संरक्षणासाठी सामाजिक शैक्षणिक उन्नतीसाठी आणि राजकीय प्रतिनिधित्वासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा अनेक तरतुदी आहेत. त्या खालीलप्रमाणे सविस्तर देतात. चालेल ना? वाचून दाखव. थकणार नाही पण थकून जाते. अनुसूचित जमातीची ओळख कलम नंबर 366-25 मध्ये काय आहे? त्या या राज्यघटनेमध्ये 366-25 कलम नंबर आदिवासींची ओळख जर तुम्हाला वाचायची असेल तर. आणि कलम 242 मध्ये राष्ट्रपती म्हणून एखाद्या राज्यातील केंद्रातील प्रदेश कोणत्या राज्यात कोणते जाती जमाती आहेत हे ठरवण्याचा 342 मध्ये. म्हणून हे दोन कलम आहेत. अनुसूचित जमातीची ओळख कलम नंबर 266-25 आणि कलम नंबर 342. कलम नंबर 366-25 मध्ये अनुसूचित जमाती या शब्दाची व्याख्या काय आहे? अनुसूचित जमातीची व्याख्या. आणि मग 342 मध्ये राष्ट्रपती राजपत्रात अधिसूचना काढून एखाद्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील कोणत्या जमाती एसटी मधून घोषित करायच्या, कोणते बाहेर काढून टाकायच्या याची तरतूद. आदिवासी कोणत्या जमाती ठेवायचे याच्यासाठी काय असतं? राज्यामध्ये सगळे उठायला लागले. जास्त बोर होतंय का? नाही समजत का? नाही समजदार तेवढंच करायचं. ज्यांना बसायचं त्यांनी बसव. बाकी त्यांचं 15 सांगितलं. आणि स्वराज एक फक्त नोकरीवाल्यांनी लक्षात ठेवायचं. कलम नंबर 16(4) मध्ये नोकरीतील आरक्षणासाठी सांगितले. आणि 16(4)(4)(अ) ते पुढे कसे प्रगती करायला काय करायला आरक्षणासाठी सांगितलं. आणि परत तुम्हाला भरतीसाठी 16(4)(बी) हे दिलेलं आहे. सगळ्यांसाठी सोय करण्यासाठी मी आलो. पण नाही घेणार एवढंच आहे. राज्यसभा आणि विधानसभेला 330, 332 हे विधानसभा आणि लोकसभेसाठी जे आमदार खासदार होतात त्यांच्यासाठी. आणि मग 334 हे 10 वर्षासाठी खासदार आमदारांना बनवायचं होतं. 2030 पर्यंत 2030 म्हणजे किती वर्ष राहिले आता? 5 वर्ष बाकी. आदिवासी आमदार खासदारांना भाजपचं जर संख्या वाढली तर तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही ते ठरवतील. 10 वर्षांनी ठरलेलं आहे. 30 मध्ये संपता येते.
एखाद्या वेळेस मग मोदी सरकार 100% जर आलं तर हे पण जाईल. वाचायचं सांगा. आता आदिवासींच्या जमिनी संसदेने 5th शेड्यूल मध्ये काय म्हटलं ते सांगू का नको? पाच लोक बसले तरी मी वाचत जाईल. काश्मीर अनुसूची 5th शेड्यूल मध्ये हे आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, ओडिशा आहे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे राज्य. आदिवासीमध्ये त्याच्यात काय मिळतं आपल्याला? 5th शेड्यूल मध्ये आदिवासींचे भू अधिकार म्हणजे जमिनीचे अधिकार मिळतात, जंगलाचे अधिकार मिळतात, संस्कृती संरक्षणाचे अधिकार मिळतात. आणि मग 5th शेड्यूल मध्ये काय दिलेलं आहे? ट्रायबल अडवायझरी काउन्सिल. ट्रायबल अडवायझरी काउन्सिल मध्ये काय असतं? खासदार आमदार सगळे त्या कमिटीमध्ये असतात आणि त्या कमिटी बसून आदिवासीचं धोरण ठरवतात. त्याच्यात राज्यपालांना ते रिपोर्ट द्यायचा असतो आणि मग मुख्यमंत्रीच्या कमिटीचे चेअरमन असतात. पण होत नाही. आणि भाजपच्या सरकारमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 2014 ते 19 मध्ये फक्त एकदा मिटिंग झाली. माझ्या वेळेला पण टीकाटिप्पणी झाली, मी मंत्री असताना, पण त्यावेळेला कोरोना होता. परंतु त्या याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं असतं 5th शेड्यूल मध्ये. आणि 6th शेड्यूल हे जे आहेत ते कुठे कुठे आहे? आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम हे तिथे सगळे जंगलाचं जमीन हे अधिकार सगळे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट आहे, ते स्वतःच अधिकार वापरतात. आपल्याकडे सरकारला सांगावं लागतं, भीक मागावं लागतं सरकार. तिथे ते स्वतः ठरवत असतात, कायदे स्वतः बनवत असतात. कुठले राज्य? आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड हे सगळे राज्य, 4 राज्य. नाकाचे आदिवासी म्हणतो आपण. 7 राज्य आहेत ते, तर काही ठिकाणी संख्या कमी आहे म्हणून त्यांना 5th शेड्यूल पण लागू होतात. का हे सगळे त्यांचे कायदे ते स्वतः बनवतात, असा विषय आहे. 2006 मध्ये फॉरेस्टचा राईटचा जो कायदा केला आहे तो सोनिया गांधींनी केला, तो सगळ्यांना माहिती आहे. आणि मग पेसा ऍक्ट मध्ये मी स्वतः 97 साली नागपूरला अधिवेशनामध्ये 1.5 तास भाषण केलं. तेव्हा तो आपल्या महाराष्ट्रामध्ये पेसा ऍक्ट झाला. माझं 1.5 तासाचं भाषण आहे. त्यावेळेला मधुकर पिचर साहेब विरोधी पक्ष नेता होता आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. पण त्याच्यात काय म्हटलेलं आहे? पेसामध्ये सुद्धा आदिवासी आणि पारंपरिक वनाधिकाराचा वन जमिनीवर वैयक्तिक व सामूहिक हक्क, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस MFP व वन विभागाच्या मनमानीवर अंकुश. पण आपल्याकडे जागरूकता कमी आहे, ते परत एकदा बसावं लागेल आपल्याला. सगळं करू आपण, नाही असं नाही, पण फक्त गुरुजीला सुद्धा वाचन करायला होतं, चांगली गोष्ट आहे. गुरुजीला शिकवायला सांगितलं, परत शिकलेला वर्ग एखाद्या दिवशी बोललो मी आज, म्हणून त्यासाठी योग युवती सांगितलं होतं. दररोज राजकारण नाही करताना, परंतु आपल्याला काही आपल्या हक्क कशात आहे काय ते पण जपलं पाहिजे, हे तेवढंच खरं. कलम 46 जे आहेत ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणतात, त्याच्यात कायदे नसतात. मूलभूत हक्क कशात असतात? 14 ते 19, 20, 21 पर्यंत. पण हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे आता आपल्याला मी आदिवासींचं जे कायदे आहेत, आपलं बजेट आहे, त्या बजेटसाठी 2025 आपला 15ला एक खासगी कायदा आणला होता. तो मला 5 वर्षात मानू दिलं नाही भाजपच्या सरकारने. किती? पण राहुल गांधींच्या त्या याला भारत जोडो न्याय यात्रेच्या वेळेला तो मुद्दा तिथे काढला होता. राहुलजींनी तो मान्य केला आहे. कदाचित आपले खासदार दिल्लीला हा कायदा टाकण्यासाठी प्रयत्न करतील. कुठला कायदा? बजेट आपल्याला 12,000-13,000 कोटी मिळतो, पण तो खर्च होत नाही आणि तो खर्च झाला नाही की तो परत जातो. आमचं म्हणणं असं आहे की तो बजेटला जो खर्च होईल तो होऊ द्या, राहिला असेल तो पुढच्या वर्षी आम्हाला खर्चाला द्या, तरच आपला विकास होईल ना. राहुल गांधींनी मला परत जेव्हा ते भाषण करायला आले तेव्हा खासगीमध्ये पण बोलले, तुम्हाला फार मोठं काम करायचं, मी तुम्हाला सुट्टी देतो, तुम्ही काम करा. आता ते खासदार इथे बिल आणतील अशी अपेक्षा आहे. कुठल्या वेळेला आणतील मला सांगता येणार नाही, पण ते आणतील. त्यांनी लिहून पण ठेवलं, बिल आणलं तर राहुल गांधी सरकार असेल तर निश्चितपणे तो कायदा होईल, हे मला खाते.
पण एक खरं आहे हा, त्याला ट्रॅव्हल सप्लाय म्हणतात, त्याला ते हे अशासकीय बिल आणावं लागेल. मी ते 25/3/2015 आणलं होतं. तो कायदा मला होऊ दिला नाही, करून दिला नाही. पण आता खासदार आणतील एवढं खरं आहे. आणि याच्यामध्ये कलम नंबर 29 आणि 30 मध्ये आदिवासींची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा हक्क आहे. शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे. 29-30 मध्ये ते दादांना बरोबर पाठवली. कारण हे संस्कृती भवनला सांस्कृतिक काय ते आपलं ते कुठलं आंदोलन हे आपलं ते कुठलं वेळावा आपलं आदिवासी ही संस्कृती कशी माहितीये. पूर्वी मोंजोदारो होती, ग्रीक संस्कृती होती. कुठली संस्कृती होती? ग्रीक संस्कृती होती, मेसोपोटियन संस्कृती होती, सुमेरियन संस्कृती होती. जी आज पहाडातली संस्कृती कशी आहे, नाचणारी, गाणारी, आपली स्वतंत्र अस्तित्व असणारी अशी जी संस्कृती होती, या सगळ्या संस्कृत्या संपल्या आहेत. आता फक्त आदिवासी ही एक संस्कृती शिल्लक आहे. ही संस्कृती संपायला या पुढे या. जी संस्कृती आता फक्त ही आदिवासी संस्कृती राहिलेली आहे. पण भाजप कुठलेही सरकार असेल ही संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तुमचे देव देवता कुठले पाळतात ते तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला सवलती ठेवायचे की नाही विचारणार आहे. तुमचं नाव पण विचारणार आहे. छत्रसिंग खायल्या बरोबर आहे आदिवासी, छत्रसिंग हे आदिवासी नाही. गोवाल पाडवे, आदिमा पाडवे, कागडा पाडवे हे आदिवासी राहतील. तुम्हाला समजलं? काय नाव ठेवलं पाहिजे? आदिवासीचे नाव ठेवले पाहिजे. गोवाल पाडवे आदिवासी एक नाही. तुझं नाव काय? तुझं 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 उभे राहा ना 2 मिनिटं. तुम्ही काय नाव आहे तुझं? सांग ना तुझं नाव. सांग काय? मनीला. घरचं नाव काय? सांग तर फटाफट. कोरिया नाव की हा मनी मनिया मनी हा जो नाव होय. डेटकू ठोबड्यू पोपटा पोपटे हे खरं नाव आहे आदिवासी. आणि तिथे पारवा आहे, तिथे आदिवासी संस्कृती पारवा आहे. ती पारवा आहे आदिवासी संस्कृती संपेल म्हणून त्यांनी कलम काय ठेवलंय 29-30 ठेवलंय. 29-30 मध्ये मारवाड्यांना पण जागा ठेवली. त्यांना संस्था चालवण्यासाठी, चंदुबाईंना संस्था चालवण्यासाठी त्यांच्या सवलती आहे. 15-3 मध्ये सुद्धा महिलांना संरक्षण आहे. ज्या लिपस्टिक लावणाऱ्या बाहेर शहरातल्या त्यांना पण 15-3 दिलेले आहे. त्या पण दुर्बल मध्ये येतात. आपण जसं दुर्बल आहोत ना तसं त्या महिला पण दुर्बल आहे. 15-3 मध्ये आर्टिकल 15-3 आहे ना, त्याच्यात महिलांसाठी ठेवलेलं आहे. त्या असं रुबाब करतात. मी शिकत असताना शिवाजी घोले नावाचा एक पोरगा होता. तो महिलांचं संघटन करायचा आणि मला सांगायचं केसी तू ये ज्या महिलांचं संघटन करायचं, त्यांना त्यांचं संरक्षण करायचं. म्हटलं ह्या लिपस्टिक लावणाऱ्या बाया शहरातल्या यांचं संरक्षण करण्यासाठी मी तुझ्यावर येऊ. कम्युनिस्ट होता तो. या महिलांचं संरक्षण करण्यापेक्षा माझी दुनिया जी पडली त्याच्यासाठी मी शिकतो. मला टाइम नाही, तुझा तिकडे जा काम कर. ते आहे. आणि मग म्हणून मग एक आता नवीन विषयावर आलो. राजीव गांधींनी जी घटना दुरुस्त केली होती किती होते? 73वी आणि 74वी. त्याच्यात महिलांसाठी किती राखीव जागा होत्या? 35 ना 33 राजीव गांधींनी ठेवल्या होत्या महिलांसाठी. स्थानिक नाही 50 राज्य सरकारने केलं. 33% कोणी ठेवल्या? घटना दुरुस्ती कुठले आले? 73 आणि 74वी. आणि त्याच्यातनं 33% लेडीज पंचायत समितीला, झेडपीला, पंचायत ग्रामपंचायतीला ठेवाव्यात अशा आहे. पण जेमतेम एवढ्या सापडतात. काय करायचं? फार वाईट चित्र आहे. आणि आज सुद्धा तुम्ही कोणाला आणलं नाही? महिलांना आणलं नाही. आपल्या सगळ्यांना लाज वाटतात महिलांना पुढे करायला. महिला शिकल्या काय झालं तर समाज पुढे जाईल. पण आपल्याला महिलांना पुढे येऊ द्यायचं नाही. तुम्ही पुढे जाणार की नाही? आई वडिलांचं ऐकणार नाही.
ऐकणार पण जाणार. खरंच महिलांसाठी फार वाईट आहे. सरकार, राज्य सरकार 50% ठेवतंय. राजीव गांधींनी 33% ठेवलं. राहुल गांधी काय म्हणतात माहितीये? आपले राहुल गांधी नाही, काय ते याचे लालू प्रसाद असं म्हणतात की पहिले 5% ठेवा, 2% ठेवा, 5% ठेवा, 10% ठेवा, 15% ठेवा. जेव्हा हा महिला सक्षम होतील तेव्हा 100% करा. पण एकदम सरकार काय करतं? 33%, 50% बिचारे सापडा. ते खरंच सांगतो. मग आता जेमतेम झेडपीला शोधतोय. आणि आता मी सांगितलं महिलांना घेऊन या. कोण घेऊन आलं का? त्यांना ऐकून देणार आहे का कायदे? काय वाईट वाटतं आपल्याला? महिलांनी का घरात बसून राहायला पाहिजे? कधी कधी मी गीताला पण झाडून टाकतो. महिला पुरुषा वर्गामध्ये फिरा, तुम्हाला सवलती येतात, मजबूत काम करा. काय असं करतो आपण? काय कळत नाही. राकेश बाय हे काय लावलंय? महिलांना पुढे आणलं पाहिजे. काय आणत नाही. मला परत सांगतो वाढवली पाहिजे. महिला संघटना पुढे वाढले तर या दिवशी तर कल्याण व्हायला वेळ नाही झाला. मला वाईट वाटेल परंतु खरंच महिलांचं खूप आवश्यक आहे. सक्षम करा. नाही तर मग जिल्हा परिषदला जातात आणि त्या आत बसतात आणि आपण पोरं सांभाळत असतो. त्याची लाज वाटते का आपल्याला? मग पहिल्यापासून सांगा ना आम्हाला रिझर्वेशन कमी करा. खासदार तुम्हाला लिहून द्यावं लागेल का राहुल गांधींना यांचं रिझर्वेशन कमी करा. पण खासदारला पण भीती वाटायला लागली. 33% जर महिला आमदार खासदार बनल्या तर माझं काम होईल. पण हे खरं आहे. आणि आता एक 338A संविधानामध्ये 338 आहे. आदिवासींचे हक्क विकास योजना तक्रारी चौकशी करण्यासारखी सरकारला शिफारस कोणी करायचं? राज्य सरकारने करायचं. आणि त्यासाठी आयोग, अनुसूचित जमाती आयोग नेमायचा. पण तो आयोग ते काय तो झालं ना. मी सांगितलं तुम्हाला 5 लोक राहिले तरी मला पुढे मला पेंडिंग द्यायची. सगळे उठून गेले आणि फक्त 5 लोक राहिले तर चालेल. 10 लोक 100 पेक्षा 5 लोक ऍक्टिव्ह असले तर मला चालेल. मला आता इलेक्शनला उभं राहायचं जीवन राहिलो तर. पण तुम्हाला ही ट्रेनिंग त्यासाठी आज बोलवण्याचं कारणच आहे. तुम्ही राज्यघटना पाहणार नाही, त्याच्यावर बोलणार नाही आणि समाजाला दिशा देऊ शकणार नाही. समाज कुठे जातो हे पहिले पहा. म्हणून तो इंग्रज अधिकारी काय म्हणतो? भारताची राज्यघटना आहे कॉर्नरस्टोन आहे. दगडा महिलाचा दगड आहे. या दगडावरनं पुढे जायचं, पुकारलं जायचं, ते गाव तिथून जायचं असं त्याला म्हणायचं आहे. मग हा जो दगड आहे त्या दगडाला तुम्हाला सांभाळून ठेवलं पाहिजे. महिलाचा दगड आहे. आणि मग तुम्हाला हे सगळं जीवन जे आहे आदिवासीचं जीवन त्या राज्यघटनेवर आहे. ती राज्यघटना जर जिवंत राहिली नाही आणि तुम्ही भाषणही करणार नाही, त्याच्यावर कोणाला विरुद्ध लढणार पण नाही आणि इथे भाजपमध्ये जाऊन डॉक्टर गावित सारखा कोणाला तुम्ही जायला हरकत नाही. आता मी राजकीय काय घ्यायचं आहे चालेल. मी थोडंसं 2 मिनिट फक्त राजकीय भाषण करणार. डॉक्टर गावित सारखा माणूस MBBS कशामुळे झाला? त्या राज्यघटनेत. पोरगी कशात झाले? MBBS MD झाले. कशात झाले? राज्यघटनेत. 2 मुली झाल्या, स्वतः झाला. आणि काय सांगतो? हे काँग्रेसवाले फसवतात. अरे राम मंदिर झालं असताना 400 पार गेले असते खासदार, ही राज्यघटनाची पेटू टाकली असते. 240 वर निभावला म्हणून तो आज गप्प आहे. तरी तो उद्या आदिवासींसाठी, दलितांसाठी तो 1 नंबर बदमाश लोक आहे. RSS आपल्या विरुद्ध आहे. RSS गावगावी फिरतायत. तुमच्या घरात येऊन तुम्हाला शिकवून देत आहेत. आपले लोक चोरतायत. तुम्ही जागृत राहा. जमाता नष्ट होऊन जाईल तेव्हा जाग येईल. आपण राज्य करते कशासाठी आहोत? राजकारण फक्त पैसे कमवण्यासाठी नाहीये. वेळ द्या, समाजाला काम करा आणि तरच ही राज्यघटना राहील. राज्यघटना राहिली तर आपण पाहू. एक वकील काम करण्याचं म्हणून पण एक नक्की तुम्हाला फक्त डॉक्टर गावित तुम्ही म्हणून टाळा वाजू नका. परंतु डॉक्टर गावित सारखा एक राक्षस आपल्याकडे मोदी तर आहेत आहे.
तर समाजाला नष्ट करणारे आपल्यामध्ये पण पैदास आहे. त्या पैदासला थांबवा. ते धडगावला कोंबडी खायला येतात, त्यांच्याबरोबर फिरणारे, अरे काय फिरता तुम्ही, काय चालवलंय? की काँग्रेस जिवंत राहील, ती राज्यघटना जिवंत राहील. पक्ष म्हणून बोलत नाही मी, पण विचारसरणी म्हणून सांगतो, काँग्रेसची विचारसरणी. मग या राज्यघटनेला वाचवण्याचं ते तुम्ही घ्या. तुम्ही तुमच्यावर नापुजर नाही रोया ये बोले की गोयो रावला की गोयो केसी पार्टी आहे म्हणून राज्य इथे बाकी सगळे गेले ना कोट्याधीश होण्यासाठी. माणिकराव गायकवाड वारले बिचारे, पण 9 वेळा निवडलेले, 2दा राज्यमंत्री बनवले. कोणी बनवले? काँग्रेसने बनवले ना. किती शिक्षण होतं त्यांचं? एलएलएम होते का ते? चौथी, दुसरी का तिसरी असेल, पण झाले ना, काँग्रेसने बनवलं ना. मग तुम्हाला केसी पाडवीला लोकसभेला तिकीट दिलं म्हणून का लगेच पक्ष बदलायला निघाले? मुलांनी ते केलं. अशा मुलांना पण धडे शिकवा आणि डॉक्टर गावी सारख्यांना पण धडे शिकवा. जे भाजपमध्ये जातात त्यांना सगळे धडे शिकवाय. त्यांना पहाडा देऊ नका. भांडणीचा माझा मित्र आहे, बाहेर शिकलेला, तो असं म्हणतो की पहाडाला कुंपण घालून द्या, बाहेरचा माणूस आत यायला नको. काय करायला सांगतो तो? कुंपण. भाजपच्या विरुद्ध लढा कधी उभारणार? त्याच्यावर मांडीला मांडी लावून कोंबड्या खाणं बसणं किती भयानक आहे. मग राहुल गांधी वेडा आहे का? पाय पाय फिरतो वेडा आहे? त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय का? ती पोरं म्हणजे लग्न न करता रक्त आईवडिलां म्हणजे आजीचं रक्त सांडताना पाहिलं, बापाचे तुकडे तुकडे पाहिले. तो पोरगा कोणासाठी फिरतोय? देशासाठी, आपल्यासाठी, खास करून जनतेसाठी, त्यातल्या आदिवासी गरीबासाठी, दलित, आदिवासी, ओबीसी सगळ्या गरीब वर्गासाठी. मग त्याच्यावर आपल्याला त्याच्यावर आहे का नाही? कुठले काल एक हा आला का याचा सरपंच आपला काय नाव याचा दिवाणजी आहे, दिवाण प्रश्न पडला, मलाही प्रश्न पडलाय. पहिला माणूस शहाजा नंदुबार आपला गरगुराचा काल निघून गेला. परवा त्याच्यावर आपण कोपऱ्यात बोललो. त्याला फूल द्यायचं, खासदारने द्यायचं ठरलं. कुठल्या याच्यात मार्ग काढायचा? सरकार आपलं नाहीये, देशात नाही, राज्यात नाही, तरी फूल देता येईल. खासदारच्या पत्रावर आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो, पण तरी काल निघून गेलो. कमिटी नेमावी लागेल, समजून सांगण्याचं काम करा. केसी पाडवीने त्याने ठेका घेतला नाही. राज्यघटना वाचून तुम्हाला सगळं समजून सांगायचं. तुम्हाला पण जपलं पाहिजे. कोण जातोय, कशासाठी जातोय, कोणत्या पक्षात जातोय, का जातोय, विचारा ना. फक्त पैसे, 2 पैसे 10 पैसे मिळाले म्हणून काय काही करायचं? मला करोड रुपये नाही येत नव्हते का? मला करोड रुपये देत होते. 4 वेळा मंत्रिपद नाकारलंय. भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये 2दा कॅबिनेट नाकारलं. मी या जगाच्या पाठीवर मी कदाचित म्हणजे देशात तरी असा वेळा माणूस आहे. 4 वेळा मंत्रिपद नाकारलंय. मग हे असं जर होत असेल, मी तत्वाने राहतो, मला तत्व महत्व, पण मेल्यानंतर त्या असेंब्लीमध्ये भाषण केलं जाईल. केसी पाडवी शेवटपर्यंत तत्वाने जगला. पैसे भले नसतील माझ्या घरामध्ये, भीक मागायला उंदरानं खायला नसेल, पण माझं नाव त्या असेंब्लीमध्ये भाषण करताना केसी पाडवी तत्वाने राहिला, मेला, पण तत्व घेऊन येत नाही. निघाले बस 5,000 मध्ये 2,000 मध्ये 3,000 मध्ये मत विकणार. अरे बाबा नका ना, राज्यघटनेला विकू नका. ही राज्यघटना आपलं सगळं सर्वस्व आहे, तिला विकू नका. आपल्या प्रतिनिधीला पाठवा, जिल्हा परिषदला पाठवा, जिल्हा परिषदला आपल्याला कामं करा. पण मला असं वाटतं की हे सगळं झालं पाहिजे. मी जास्त बोलते की पाडवी बोलतायत, पण मला ते आवडलं जात नाही. परत माझा क्लास अजून बाकी आहे, जाऊ द्या. दुसरा वर्ग बरोबर, पण किती पाणी जास्त शिव्या देतो म्हणून परत येणार नाही. जाऊ दे. आता मी आलेल्या पाहुण्यांना आणि सिक्युरिटींना विनंती करतो, त्यांनी नाहीतर मग खासदाराचं भाषण थोडे राहिले. मी आज शिक्षकाचं काम केलं, किती आवडलं नाही आवडलं मला माहिती नाही, सुद्धा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि